हॅलो गाईज, तर हनीचं चाललेलं होतं की मला बेल्ट बांधून दे. तर क्लासला गेली होती तर कोणीच बांधलेलं नव्हतं, कारण की 2-3 पोरं आहेत, ते पण मुलं आहेत, तर म्हणजे बॉईज आहेत. मग त्यांनी बांधलं नसेल, त्यांनीच एकमेकांना बांधून घेतलं. ती सांगते, मम्मी मला कोणीच फ्रेंडशिप डेचं बेल्ट बांधलेलं नाही. म्हटलं चल बाई, मी तुलाच बांधून देते. तर कापून कापून 1-2-3 असं बांधून दिलं तिला. तर ती रडत होती परत येऊन की मला कोणीच फ्रेंडशिप बेल्ट कोणी बांधलेलं नाही. मग मी म्हटलं तू स्कूलला जाशील ना तेव्हा बांध. तर स्कूलला बी कोणीच बांधलेलं नव्हतं, कारण की तिथं टीचरांनी म्हणजे बांधून नाही दिलं कोणाला. तर त्याच्यामुळे मग खाली जात आला तिचा, आणि तिने रात्रीच घेऊन ठेवलेलं होतं ते फ्रेंडशिप डेचं बेल्ट. तर म्हटलं चल बाई, मीच बांधून देते तुला, आपणच सेलिब्रेट करूया फ्रेंडशिप डेचं बेल्ट, म्हणजे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करूया म्हटलं. मग बघा किती खुश झाली. तर अशी थोडी नाराज होऊन जाते ना, तर मला ते म्हणजे अजिबात सहन होत नाही तिच्याकडनं, म्हणजे की आपली मुलगी नाराज आहे किंवा रडते आहे काय. तर मी मग म्हटलं कसं तरी म्हणजे खुश करण्याचा प्रयत्न करते तिला. तर मस्त हॅपी झाली. नंतर मग स्वयंपाकाची वेळ झालेली होती. मग भोपळा पडलेलाच होता घरामध्ये. म्हटलं मग काय करावं आता, भोपळाच करून टाकते. आणि तर नाहीच म्हणत होती भोपळा खायला, पण नंतरून बनवलं तर व्यवस्थित जेवण करून घेतलं तिने. तर तिचं असंच असतं, पहिले सांगते की मला नाही खायचं, मग नंतरून बनवलं का बरोबर मग आवडीने खाते. तर लहान पोरांची असेच नाटकं असतात, ते आपल्याला झेलावेच लागतात म्हणा. तर हिरवी मिरचीचा भोपळा बनवते मी आज, आणि मस्त कांदा टाकलेला आहे, आणि आपण मस्तपैकी असं परतून घेऊया. आणि मला आहे ना भोपळ्याची भाजी खूपच आवडते, आणि लहान पोरांना जास्त आवडत नाही. पण हनीने पण आज मस्तपैकी खाल्लं, तिने पोट भरून खाल्लं. तर तिला आवडली नाही आवडली काय बोलली नाही ती, पण पोट भरून खाल्लं तेच बरे. तर जे मुलांना जे हेल्दी असतं ते आवडत नाही, आणि जे अनहेल्दी असतं तेच आवडतं पोरांना. तर पोळ्या बाकी होत्या माझ्या, तर पोळ्या करणार आहे आता. पहिले भाजी बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग पोळ्या. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारची भाजी झाली आहे तयार. तर छान अशी रेसिपी झालेली आहे, आणि सोप्या पद्धतीने आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.